आपल्या आयुष्याला खरा रंग येतो ते म्हणजे आपल्या आईमुळे. आणि आई आपल्या सोबत आहे तोपर्यंत आपण समाधानाने जगू शकतो भावानो. आई आपली वरडते आणि मारते म्हणून कितीतरी पोरं भावानं आईला आपल्या उलट बोलतात. पण लक्षात ठेवा, आईचा हातचा मार खायला पण नशीब लागते. आई साहेबांचा हातचा मार खाऊन सगळी कामावरून मी चाललेलो आज कामावर, कारण आपल्या दादीची जरा तब्येत बिघडल्या. घरातली सगळी कामं आपली पटापट आवरून घेतली आणि कामावर निघालो. बिन कुठे थांबता 5 मिनिटात म्हणजे वर्षाभर आलो बघा. आपलं मटेरियल ठेवलं तेवढ्यात कळालं गाडी यायला वेळ आहे म्हणून जरा मोबाईल बघत बसावं म्हटलं. तर आमचा अकबर भाई काय करायला बघा, साहेबांना नाश्ता आणायला बाहेर मोठलं बघा घरात. 2 मिनिटात म्हणजे इडली वडा व्हिडिओ बघाल तो तेवढ्यातच गाडी आली. आल्या आल्या पत्र उतरून लगेच काम चालू केलं. म्हटलं आता थांबायचं नाही. 4-5 पत्र आपल्याला कटिंग आणि बेंडिंग करून कधी साईडवरून न्यायचं होतं. त्यामुळे वेळ न घालवता लगेच आपलं काम चालू करून घेतलो. बघता बघता तासाभरात म्हणजे बेंडिंग करून गाडी भरली आणि लगेच निघालो बघा साईडवर. आपलं कसं आहे माहितीये का, काम कुठलं बी असून दे, आपण लाजत बी नाही ऐकत बी नाही काम करायला. तुम्हाला तर माहितच आहे. आठ वगैरे टाकून म्हणजे साईडवर आलो आणि लागलंच पत्र उतरून घेतली तर बघा लगेच. आणि 9व्या मिनिटात म्हणजे घराची वाट धरली. घरात जाऊन आई साहेबांचं पण आवरायचं होते, त्यामुळे कुठं सुद्धा थांबलो नाही. आल्या आल्या लगेच आई साहेबांच्या जोडणीला लागलो जेव्हा वाढायच्या. 0 मिनिटात म्हणजे ताट करून जेवायला वाढलं. व्यायाम त्यांनी सगळं आवरून रावल्या संगड बाहेर जायचं जरा आवरून घेतलो बघा. कसं आयुष्यात मित्रांना सांभाळणं पण गरजेचं आहे हो. आपल्या भावासंगड जरा डीमार्टला जायचं होतं, काम आहे म्हणून चालतंय घेऊ म्हटलं आवरून आम्ही पण टाकाटाक मध्ये निघालो बघा. आजल्या उन्हात पण सावलीतनं वाट काढत काढत आम्ही आलो पंचवटी टाकीला. आणि अजून महाराजांचा पिक्चर बघून टाकीला की भावनो मनाला की वेगळंच समाधान वाटलं बरं काय. जाता जाता की 332 चौकात सोडा प्याला आपला स्टॉप असतोच बघा. आणि ऊन एक लई लागाल तर म्हणताना म्हटलं बारीक मध्ये सोडा मारायचा आणि मगच जायचं रावल्याला. सोडा पण रावल्याच्या नावावर बिल फाडल्याने डायरेक्ट डीमार्ट मध्ये आलो. आणि इथे पिशवी विकत घ्यायला लागते म्हणताना वायरेची पिशवी आपण घरातनच घेऊन आलो बघा. ते बी सामान भराय भावनो काय सुद्धा होत ना. आता एंट्री केल्या गेल्या दुसऱ्या फ्लोअरला गेलो आणि आपल्याला बरमुड घ्यायचं होती ते पहिला घेतलं. आणि लागलंच रावल्याला बी चॉईस करून दिलं. म्हटलं आता जाव्या घरला चल. जाता जाता आणि बारीक मध्ये असं व्हिडिओ मारलो बघा. आणि आपण घेतलेल्या मटेरियल सिक्युरिटी चेकअप केलं. घरात आणलेल्या वायरीची पिशवी गरगरीत भरून टाकलं सगळं. यासनी 20 रुपये देण्यापेक्षा आपली पिशवी वायरीची परवडते हो. किती पण सामान भरा की. तर मित्रांनो असा गेला आजचा आपला दिवस. काळजी घ्या भावानं, भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये.